कोणताही कार्यक्रम असो किंवा कोणताही सण असो, पुरणपोळीला विशेष असा मान आहे। आज आपण अत्यंत सोप्या पद्धतीने, पारंपरिक पण साध्या सोप्या पद्धतीने टम्म फुगलेली, काटोकाट पुरणाने भरलेली आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपी खूप साऱ्या टिप्सने सांगणार आहे, पण अतिशय सोपी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत रेसिपी नक्की पहा। एका कुकरमध्ये ते मी 1.5 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळ कुठेही भिजत घातलेली नाहीये, तर आता आपल्याला ही स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये साधारणतः 4 वाटी मी पाणी घालते। तर पाणी यासाठी घालते कारण याचे मला कटाची आमटी तयार करून घ्यायची आहे, त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा पाणी मी यामध्ये घालते। तर आता धुवून घेतल्यानंतर साधारणतः 4 वाटी होतील इतपत यामध्ये मी पाणी घालते। तर थोडंसं तेल घालते आणि तुम्ही वाटल्यास आवडत असेल तर हलकीशी हळद सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता। तर आता याला झाकण लावायचं आहे आणि साधारणतः 4 ते 5 शिट्ट्या याला येऊ द्यायच्या आहेत, म्हणजे एकदम व्यवस्थित आपली डाळ शिजली जाईल। डाळ आपली शिजली जाते तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी कणिक मळून घेऊयात। 1.5 वाटी येते मी गव्हाचं पीठ आणि 2 वाटी मैदा घेतलेला आहे। साधारणतः 10 ते 11 पुरणपोळी यामध्ये आरामात होतात। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हलका हलका पाणी घालत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर गव्हाचं पीठ तुम्ही वाटल्यास वस्त्रगाळ करून घेऊ शकता। तर आमच्या इकडे त्यासाठी लागणारा आटा मिळतो, तर तो सुद्धा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल पुरणपोळीसाठी लागणारा आटा, तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। पण आता इथे मला उपलब्ध नाहीये, त्यामुळे मी गव्हाचं आपलं साधं जे पीठ आहे ते घेतलेलं आहे आणि त्याच्या थोडंसं चढ इथे मी मैदा घेतलेला आहे। आता हे पाणी घालून चांगलं असं मळून घ्यायचं आहे। हलकीशी सैलसर अशी मी कणिक मळून घेतलेली आहे, जास्त घट्टसर मळायची नाही आणि वरतून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि साधारणतः 15 मिनिटांसाठी ही झाकण ठेवून असेच मी मुरत ठेवणार आहे, म्हणजे कणिक आपली चांगली भिजली जाईल। कणिक आपली चांगली अशी भिजते तोपर्यंत आपण पुरण तयार करून घेऊया। तुम्ही पाहू शकता डाळ मस्त अशी शिजलेली आहे, अगदी मऊ लुसलुशीत शिजलेली आहे। आता काय करायचं, यातले जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर एका कढईमध्ये वर मी अशी चाळण ठेवलेली आहे आणि चाळणीच्या साहाय्याने यातलं पाणी मी सेपरेट करून घेते आणि जे पाणी आहे शिल्लक ते आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापरता येईल। तर आपल्याला पाणी यातलं पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता डाळ एकदम मऊ अशी छान शिजली गेलेली आहे आणि अशाच पद्धतीने डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता पाणी यातलं पूर्णपणे मी काढून घेतलेलं आहे। आता हे पाणी आहे त्याचं आपण कटाची आमटी करणार आहोत। ही जी डाळ आहे ती एका मी कुकरमध्ये काढून घेतलेली आहे। तर जेवढा आपण डाळ वापरलेली होती चणा डाळ तेवढेच येते मी गूळ वापरते। तर 1.5 वाटी येते मी गूळ वापरलेला आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, कारण जास्त मोठ्या गॅसवर केला तर मिश्रण खाली लागण्याची शक्यता असते आणि पटकन करपण्याची शक्यता असते। तुम्ही पाहू शकता गूळ चांगला असा वितळलेला आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर मिश्रण आपलं खाली लागू शकतं। तर एक 5 ते 10 मिनिटातच आपलं हे पुरण तयार होतं। तर तुम्ही पाहू शकता ही जी कलती आहे, ही जी पळी आहे ते अलगदपणे पडली जाते एका साईडला। आणि आता हे मिश्रण कसं ओळखायचं ते मी पुढे सांगणारच आहे। मिश्रण आपलं पातळसर आहे, हळूहळू थोडंसं घट्टसर होत जातं। तर तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण 5 मिनिटांनंतर चांगलं असं घट्टसर झालेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता लगेचच आपण पळी अशी उभी केली की ती तशीच उभी राहते, कुठेही इकडे तिकडे पडत नाही। समजायचं की आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही, लगेचच गॅस बंद करायचा, नाहीतर मग मिश्रण जास्त असं कोरडं होतं। आणि यामध्ये आता वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर मी घातलेली आहे। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला पुरणपोळीसाठी लागणार हे जे पुरण आहे ते तयार झालेलं आहे। पटकन आता आपण हे वाटून घेऊयात। तर वाटण्यासाठी इथे मी ही 0 साईजची चाळण वापरलेली आहे। लक्षात ठेवा ज्या वेळेला आपण पुरण वाटतो त्यावेळेला 0 साईजची
चाळण वापरायची आहे, म्हणजे अगदी तुम्ही पाट्यावर जसं पुरण वाटता त्या पद्धतीने एकदम बारीक असं मस्त पुरण तयार होतं. तर आता आपण हे जे पुरण आहे ते गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे करून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी पटापट पुढे सरतं. जास्त वेळ थंड झाल्यानंतर करायला घेतलं तर थोडंसं ते आळून येतं पुरण, त्यामुळे थोडंसं वेळ लागतो. गरम गरम आहे तोपर्यंत पटकन आपलं हे पुरण सरून जातं आणि पटकन तयार होऊन जातं. त्यामुळे अशा पद्धतीने गरम गरम आहे तोपर्यंत पुरण तयार करून घ्यायचं. आणि तुम्ही इथे पाहू शकता आता आपलं हे पुरण सुद्धा तयार झालेलं आहे पुरणपोळीसाठी लागणारं. आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात. तर इथे कणिक सुद्धा चांगली अशी भिजली गेलेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, आता आपल्याला ही एक 5 ते 10 मिनिटं मळून घ्यायची आहे. बऱ्याच वेळेला काही जण काय करतात की ही जे पीठ आहे ते पाण्यामध्ये भिजवलं जातं, त्यामुळे खूपच सैलसर असे आपली कणिक होण्याची शक्यता असते. पण तुम्ही जर नवशिके असाल तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण दोन्हीची कन्सिस्टन्सी सेम लागते, पुरणाची आणि पिठाची, तरच आपलं पुरणपोळी आहे ती न फुटता व्यवस्थित लाटली जाते. त्यामुळे ही टिप खूपच महत्त्वाची आहे की दोन्हीची ही कन्सिस्टन्सी सेम असली पाहिजे. तर आता एक 5 मिनिटं ही कणिक चांगली अशी मी मळून घेते. तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे, त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा. आणि जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका. तर एक 5 मिनिटं चांगली अशी खसाखसा आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे, कारण मग पोळी अतिशय सुंदर अशी मऊ लुसलुशीत तयार होते आणि पटापट आपल्या पुरणपोळ्या ह्या लाटल्या जातात, अजिबात फाटत नाहीत. तर आता ही कणिक चांगली अशी मी मळून घेतलेली आहे. आता आपल्याला याचे उंडे तयार करून घ्यायचे आहेत, गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता अशी मस्त एक तार धरत आहे ह्या पिठाची, कणकेची, म्हणजे आपलं पीठ चांगलं तयार झालेलं आहे. आता ह्याचे मी गोळे तयार करून घेते. तर मध्यम आपल्या लिंबाच्या आकाराचा एवढा गोळा मी इथे तयार करून घेते. आणि जेवढी कणिक असेल तेवढेच आपल्याला पुरणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने गोळा मी तयार करून घेतलेला आहे. आणि पुरणाचा गोळा सुद्धा तेवढ्याच आकारमानाचा आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता. आता हा जो गोळा आहे हलकसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने बाजूच्या कडा दाबत घ्यायच्या आहेत. मध्य भाग थोडासा जाडसर ठेवायचा आणि गोळा मोठा करताना आपल्याला फक्त कडा प्रेस करत यायचे आहेत. त्यानंतर हा जो आपण पुरणाचा गोळा तयार केलेला आहे तो यामध्ये अशा पद्धतीने घालत यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने फक्त आपल्याला कडाच वर घेत जायचे आहेत. हा अगदी हलक्या हाताने आपल्याला हा गोळा भरून घ्यायचा आहे. आणि हे पहा, अशा पद्धतीने गोळा बंद करून घ्यायचा आहे. आणि बाकीचे सगळे पोळीसाठी लागणारे जे गोळे आहेत आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे थोडंसं पोळपाटाला मी पीठ लावून घेते आणि अशा पद्धतीने अगदी अलगद हाताने आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे. थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने थोडीशी मध्यम आकारामानामध्ये येईपर्यंत आपल्याला ही लाटून घ्यायची. आणि तिथून पुढे फक्त आपल्याला एकाच दिशेने ही पोळी लाटत घ्यायची आहे. हे पहा, वाटल्यास तुम्ही पोळपट जे आहे ते अशा पद्धतीने गोल फिरवून घेऊ शकता, पण एकाच दिशेने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने आणि अगदी अलगद हाताने लाटून घ्यायची आहे, म्हणजे अजिबात फाटत नाही आणि एकसारखी काटोकाट भरलेली अशी आपली ही पुरणपोळी तयार होते. तर इथे मस्त अशी ही पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात इथे कुठेही फाटलेली नाही. सगळ्या पुरणपोळ्या अशाच तयार होतात आणि अगदी फटाफट पुढे सरकली जाते. मस्त काटोकाट भरलेली आहे. हे पहा. तर आता आपण पटकन ही भाजून घेऊयात. तवा छान असा गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. थोडंसं मी तव्याला इथे तेल लावून घेतलेलं आहे, तुम्ही तूप सुद्धा लावून घेऊ शकता. आणि मस्त दोन्ही साईडने छान अशी खरपूस भाजून घ्यायची. पुरणपोळी मस्त अशी खरपूस भाजली ना तर खूप छान लागते. तर आता दोन्ही साईडने छान अशी पुरणपोळी भाजून घेऊयात. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि मस्त अशी काटोकाट पुरण आपलं भरलं गेलेलं आहे. दोन्ही साईडने छान असं आता भाजून घेऊयात. तुम्ही तूप लावू शकता किंवा तेल लावू शकता.
तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त पूर्णाने काटोकाट भरलेली गुबगुबीत आणि ओटाने खाता येईल अशी मस्त मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार झालेली आहे। हाताने कितीही जरी दाबलं तरी पुन्हा पहिल्यासारखी ही होते आणि आतून पाहिलं तर मस्त काटोकाट भरलेली अशी ही पुरणपोळी आपली तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।